आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. नाच नाच रंजना, मला तू आता नृत्य करून दाखव. हे तू काय म्हणत आहेस सुंदराबाई? मी कशी नाचू शकते? तू मला नृत्य शिकवलंच कुठे आहेस? मी तुला नृत्य नाही शिकवलं तर काय? माझ्यापासून लपून तू कोणा दुसऱ्याकडून नृत्य शिकते आहेस ना? मी नाही सुंदराबाई. मग त्या दिवशी जेव्हा माझा पाय मुरगळला होता त्या दिवशी तू नृत्य कसं काय केलंस? आणि तेही इतकं चांगलं नृत्य. ही सगळी साईबाबांची लीला आहे. साईबाबांची कृपा आहे. साईबाबा? हो, जे आंधळ्यांना दृष्टी देतात, लंगड्याला डोंगर चढवण्याची प्रेरणा देतात, निर्धनाला धनवान बनवतात, ज्यांची पंचभूतांवर हुकूमत आहे तेच साईबाबा. त्यांनी ठरवलं तर काहीही करू शकतात. माझ्यासारख्या कटपुतळीलाही त्यांनीच नाचवलं असेल. रतनजी, रतनजी, काय झालं यास्मिन? तू ठीक आहेस ना? तुम्ही जर सोबत असाल तर मी ठीक का नाही राहणार? तुम्ही खूप प्रेम करता ना माझ्यावर? हो. मी जे काही म्हणेन ते ऐकाल? तू जे म्हणशील ते करेन. तुम्ही दुसरं लग्न करून घ्या. मी तर तुम्हाला मूल नाही देऊ शकले. देऊ शकेन की नाही तुम्हाला कुणालाही माहित नाही. दुसऱ्या लग्नामुळे तुम्हाला एक मूल मिळेल. प्रेम स्वार्थी नसतं रतनजी. मी तुम्हाला सुखी पाहू इच्छिते. पण माझं प्रेम स्वार्थी आहे. मी दुसरं लग्न नाही करणार. तुम्ही दुसरं लग्न करा रतनजी. तुम्हाला तर चांगलंच माहित आहे आता माझा काही भरोसा नाही. मी तुमची दुनिया सोडून जाण्याच्या आधी तुम्हाला या दुनियेत आबाद झालेलं पाहायचंय. बाबा, तुमच्या डोळ्यात पाणी? एका स्त्रीच्या त्यागाला पाहून माझं मन भरून आलं लक्ष्मी बेटी. तुमची भक्त आहे? हो. स्त्री जात तर आहेच, त्याग आणि समर्पणाची मूर्ती साईनाथ. बाबा, स्त्रीचा निर्माण करताना ते ईश्वराने काय विचार केला असेल? नानावली, दुनियेची निर्मिती केल्यावर ईश्वराने विचार केला की या दुनियेचं सूजन आणि पालन कोण करेल. त्या कार्यासाठी ईश्वराने स्त्रीची निर्मिती केली आणि स्त्रीनेही ईश्वराने दिलेल्या या कार्याला मोठ्या इमानदारीने आणि जबाबदारीने निभावलं. इतकं की पुरुषही असं मानू लागला की स्त्री शिवाय तो अपूर्ण आहे.
स्त्री पुरुषाच्या आयुष्यात वेगवेगळ्या रूपांनी सहभागी असते. सर्वप्रथम ती पुरुषाची आई बनली, मग बहीण, मैत्रीण आणि नंतर ती पत्नी बनली. तिनं प्रत्येक भूमिका व्यवस्थित वठवली आणि पुरुषांचं पालन केलं. तिने प्रत्येक भूमिकेत पुरुषाला प्रेम दिलं, त्याच्या सुखाचा विचार केला, परंतु स्वतःचा तिने कधीही विचार नाही केला. आई, बहीण, मैत्रीण, पत्नी प्रत्येक भूमिकेत तिने त्याग केला, समर्पणच केलं. स्त्री एक शक्ती आहे, ज्याने अजाणतेपणी जरी स्त्रीचा अपमान किंवा अनादर केला, मग तो कौरव असो वा कंस, राक्षस असो वा रावण, त्यांचा विनाशच झालाय. सबका मालिक एक. वैद्यबुवा, तुम्ही जो पेढा नानावलीसाठी बनवला आहे तो प्रसाद बनून त्याच्या पोटात जाईल. हे घ्या, मी आलोच. राम राम राम. लवकर या हा. काय करतोय? राम राम राम. अरे अरे, द्वारिकानाथजी, प्रसाद तर घ्या ना. घ्या, प्रसाद तर घ्या ना. प्रसाद हा, लवकर घ्या. मला पण द्या. मूर्ख कुठला. छान आहे. सुंदराबाईचं माकड काय? आता तू माकडासारखा उड्या मारत आणि अंग खाजवत फिरशील, समजलास? वैद्यबुवा, आम्ही जे पेढे खाल्लेत त्यांमध्ये तर काही घातलं नाहीये ना? नाही नाही द्वारकानाथजी, मी त्यात काहीच वेगळं घातलं नव्हतं. पण त्या माकड नानावलीसाठी एक खास पेढा बनवला होता आणि तोच त्याने उचलला. पण त्याचा परिणाम थोडी वेळ वाट तर पहा द्वारकानाथजी, मग पहा त्या नानावलीवर काय परिणाम होतो ते. जसं चांगलं कराल तर चांगलं मिळेल, तसंच वाईट कर्माची वाईट फळं मिळतात. काटे पेरले तर फुलं नाही उगवणार. लपून छपून एखादं काम केलं तर आपल्याला वाटतं की आपल्याला कोणी पाहिलं नाही. हो, मानवी डोळ्यांना नसेल दिसत, पण जो प्रत्येक ठिकाणी उपस्थित आहे, बंद जागेतही जो पोहोचू शकतो, तो ईश्वर सारं पाहतो. तो वाईट करणाऱ्याचं चांगलं नाही करत आणि चांगलं करणाऱ्याचं कधी वाईट नाही करत. आणि आपण हे रोज आपल्या डोळ्यांनी पाहतो, तरीही दुसऱ्यांचं वाईट करायचं काही थांबत नाही. सबका मालिक एक. कसल्या विचारात घडलात तुम्ही? घ्या, मुळ्याचे पराठे खाऊन घ्या. मनीषा, लाख प्रयत्न केले तरीही खट्ट झालेलं मन आणि नासलेलं दूध कधीच पहिल्यासारखं नाही होत. का पुन्हा पुन्हा तेच आठवताय तुम्ही? विसरून जा. विसरून जाऊ?
कसं कसं विसरून जाऊ? ते मला चोर समजतात. हे मी विसरून जाऊ? चोरीचा आळ मृत्यू समान असतो मनीषा. मी माझं मरण कसं विसरून जाऊ? मी माझ्या राजेंद्रची शपथ घेऊन सांगतो, मला खरंच माहित नाही की ती चैन माझ्या खिशात कशी आली. मी चोरी नाही केली मनीषा, मी चोरी नाही केली. मला माहित आहे, मला माहित आहे तुम्ही असं नाही करणार. आणि तुम्ही असं का कराल? कशाची कमी आहे तुम्हाला? लोक काय वाटेल ते बोलतील, पण माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. आणि श्याम सुंदरला सुद्धा हे माहित आहे. श्याम सुंदरला जर ही गोष्ट माहीत आहे आणि त्याचा माझ्यावर जर भरोसा आहे, तर तो मला भेटायला का नाही आला मनीषा? मला भेटायला का नाही आला? दादा, ओए, क्या बात आहे श्याम सुंदर. ओए श्याम सुंदर, मला विश्वास होता की माझा यार येणार. ये मिठीत ये यार, माझ्या काळजाची आग दूर कर. ये मिठीत ये यार, मिठीत ये. मला भरोसा होता, मला विश्वास होता की तू येशील. मला पूर्ण विश्वास होता माझ्या मित्रावर. दादा, मी ही सोन्याची चेन तुम्हाला भेट म्हणून द्यायला आलो आहे. हे तू काय करत आहे श्याम सुंदर? ही चेन तुला तुझ्या सासूबाईने दिली आहे ना? वहिनी, तीच चेन मी दादांना देऊ इच्छितोय. रामलालजी, घ्या ना. जर तुम्हाला ही चेन इतकी आवडलीये तर घ्या ना. मी जावई बापूंसाठी एक दुसरी चेन बनवून घेईन. दादा, घरी सासरे बुवा एकटे असतील, ते आमची वाट पाहत असतील. निघतो आम्ही. हे ठेवून घ्या. आणि हो रामलालजी, पुढच्या वेळेला ही चेन खिशात ठेवू नका, तुमच्या गळ्यात घाला. समजलं? पाहिलंस मनीषा, श्याम सुंदरलाही माझ्यावर भरोसा नाही राहिला. मला कळलं आहे की श्याम सुंदरही मला चोर समजतो. मनीषा, श्याम सुंदरलाही माझ्यावर विश्वास नाही राहिला. मनीषा, माणसाचं मन खूपच विचित्र आहे, खूपच चंचल आहे. जो या मनाला ताब्यात ठेवू शकतो तोच या जगात सुखात राहू शकतो महाळसापती. आणि जो ताब्यात नाही ठेवू शकत तो दुःखी असतो. कारण मनच त्याला प्रेम करायला शिकवतं आणि तिरस्कार करायलाही मनच शिकवतं. मनच परक्याला आपलं आणि आपल्याला परक मानतं. एखाद्याची कदर करायलाही मनच शिकवतं आणि एखाद्याची बेअब्रू करायलाही मनच शिकवतं. मनाच्या नात्यात शंका आणि अविश्वास निर्माण झाला तर
मन खट्टू होऊन जातं. मग लाख प्रयत्न केले तरीही खट्टू मन आणि नासलेलं दूध पहिल्यासारखं नाही राहत. मग लाख प्रयत्न केले तरीही खट्टू मन आणि नासलेलं दूध पहिल्यासारखं नाही राहत. भाजीकडे लक्ष देत आहेस, आपल्या पतीकडे नाही. तुला यावेळी आपल्या घरी असायला हवं. जा, आपल्या पतीचे रक्षण कर. माझ्या पतीला काय झालं? ये, माझ्या बरोबर ये. याचा अर्थ सोन्याची चेन चोरी झाली. रामलालजी, आता ही चेन गळ्यात घालत जा. वहिनी, तीच चेन मी दादांना भेट करायला आलो आहे. मनाच्या नात्यात शंका आणि अविश्वास निर्माण झाला तर मन खट्टू होऊन जातं. मग लाख प्रयत्न केले तरीही खट्टू मन आणि नासलेलं दूध पहिल्यासारखं नाही राहत. हे काय करताय तुम्ही? असं करू नका. मनीषा, मला जिवंत नाही राहायचं. मनीषा, मला मरून जाऊ दे. हे तुम्हाला माझी शपथ, असं करू नका, असं करू नका. नाही, जर तुम्हाला मरायचंच आहे तर मग आपण दोघं एकत्र मरू. घ्या माझी शपथ की पुन्हा कधी आत्महत्येचा विचार करणार नाही. घ्या माझी शपथ. मनीषा, जर श्याम सुंदरही मला चोर समजतो तर मग मी कशासाठी जगू? बेइज्जतीचं आयुष्य जगण्यापेक्षा तर मी मेलेला बरं. नाही. राम राम, हा मूर्ख करतोय तरी काय? या नानावलीवर तर तुमच्या औषधाचा काहीच परिणाम नाही झाला आहे. तुम्ही चुकीचं औषध तर दिलं नाही ना? द्वारकानाथजी, मी चुकूनही कधीही चूक नाही करत, समजलं? नानावली काका, आम्ही तुमच्या शेपटीला आग लावू का? हो हो, लाव लाव, नक्की लाव. माझ्या शेपटीला आग लावली ना की मग मी सरळ द्वारकानाथच्या लंकेत जाऊन लंका दहन करेन. लाव. आग लावली. धोंडू, आता येईल मज्जा. हा, आता नानावले द्वारिकानाथला आपल्या बरोबर घेऊन जाणार आहे. माकडाचा नाच. डबे 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 डबे. रावणाची लंका कुठे आहे? जाळायची आहे. हो. मग ही काय? अरे राम राम
राम, अरे नालायकांनो, नमक हरामी मूर्खांनो, हे तर माझं घर आहे आणि तुम्ही हे जाळायला निघाला आहात. काही हरकत नाही. ह्या रावणाची लंका नाही तर काय झालं? या रावणाला जाळतो. वैद्यबुवा, तो इकडेच येतोय. अरे थांबा नालायकांनो, मी आता दाखवतो तुम्हाला. दूर हो, दूर हो. थांबा थांबा द्वारकानाथजी. अरे थांबलास का नानावली? रावण तर तुझ्या मागे उभा आहे, मागे. जाय 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 त्यांना. खाजव खाजव, असंच आणखीन खाजव. काय झालं? खाजव, अजून खाजव. खाजव. पाहिलत का द्वारकानाथजी, माझ्या चुकीच्या औषधाचा परिणाम? आता ह्या नानावली माकडाची खाज आयुष्यभर नाही थांबणार. लोकांना सवय असते म्हाळसापती, दुसऱ्यांवर हसण्याची. कुणी जर चालता चालता घसरला किंवा पडला तर लोक त्याला आधार देऊन उठवत नाहीत, तर आधी हसून घेतात. पडणाऱ्याला किती लागलंय, किती त्रास होतोय हे जाणून घेण्याचा कोणी प्रयत्नही नाही करत. आणि चिंतेचा विषय हाच आहे श्यामा, की लोकांना दुसऱ्याच्या वेदनेवर हसू येऊच कसं शकतं. कोणाच्याही हे डोक्यात येत नाही की दुसऱ्यावर हसणाराही रडू शकतो. वाईट तेव्हा वाटतं जेव्हा औषध देणारा आपल्या विद्येचा दुरुपयोग करून दुसऱ्याला त्रास देतो आणि मग त्यावर हसतोही. हे लोक का विसरतात की भगवंत सगळ्यांचाच न्याय निवाडा करतो, आणि तेही ह्या जन्मात. सबका मालिक एक. बरं सासूबाई, त्यानंतर काय झालं? त्याच्यानंतर तर अरे वहिनी, तुम्ही? श्यामसुंदर, मी तुझी सोन्याची चैन परत केली आहे. हे काय करताय तुम्ही मनीषाताई? ही चेन तर जावई बापूंनी रामलालजींना भेट दिली होती. श्यामसुंदर अजून इतका मोठा नाही झाला की तो आपल्या मोठ्या भावाला भेट देऊ शकेल. आणि जर द्यायचं असेल तर त्यांना प्रेम दे, आदर दे. चोरीचा खोटा आरोप नाही. आरोप काही खोटा नव्हता मनीषाजी. ही सोन्याची चेन रामलालजींच्या खिशातूनच तर मिळाली होती, आणि तेही सर्वांच्या समोर. ऐकलं तू श्यामसुंदर? तुझी सासू म्हणत आहे की रामलालजीने ही चेन चोरली आणि तूही ते समजतोस, आणि म्हणून तू त्यांच्या म्हणण्यानुसार ही चेन त्यांना भेट केलीस आणि त्यांचा अपमान केलास. तुला माहित आहे रामलालजी काय समजत होते? त्यांना विश्वास होता की त्यांचा भाऊ त्यांना कधी चोर समजू शकणार नाही. अगदी साऱ्या जगाने जरी त्यांना चोर म्हणतात तरीही. पण तू तर त्यांच्या विश्वासाचा खून केलास. माहित आहे तुझ्या वागण्याचा त्यांना इतका त्रास झाला की ते स्वतःचा जीव द्यायला तयार झाले. जीव द्यायला? हा, जीव द्यायला. कारण ते फक्त देणं जाणतात, घेणं नाही.
तू विसरलास? आज तू जो काही आहेस ते केवळ रामलाल जींच्या मुळेच. पण त्यांचं प्रेम, त्यांच्या उपकारांच्या बदल्यात तू त्यांना काय दिलंस? चोरीचा खोटा आरोप. तू जर कुणाला सुख देऊ शकत नाहीस तर निदान दुःख तरी देऊ नकोस. प्रेम नाही देऊ शकत, निदान तिरस्कार तरी नको देऊस. जर तू त्यांना आदर देऊ शकत नाहीस, निदान चोरीचा खोटा आरोप तरी नको करूस. रामलालजी सारख्या सच्च्या आणि प्रामाणिक माणसाला दुःख पोचून तू खूप मोठं पाप केलं आहेस. देव तुला यासाठी कधीच माफ करणार नाही, कधीच नाही. एका पत्नीला आपल्या पतीच्या मान सन्मानाचं रक्षण करताना पाहिलं आहे मी. मग आपल्या परत लक्षात येतं की पती पत्नीचा आत्मा असतो. महाळसापती, पती आणि पत्नीचं नातं ईश्वर आणि भक्तासारखं असतं. ज्याप्रमाणे ईश्वर आणि भक्तांमध्ये द्वैत म्हणजे दुजा भाव नसतो, त्याचप्रमाणे पती आणि पत्नीमध्ये द्वैत नाही असत. संपूर्ण समर्पण असतं, संपूर्ण समर्पण. आणि जिथं संपूर्ण समर्पण असतं तिथं ईश्वराचा निवास असतो. आपले धोंडू दगडू ही आहे. पळा पळा पळा. देबुआ, नानावलीची ही खाज कधी आणि कशी बंद होणार? आणि बंद होईल तरी की नाही? खाज बंद होण्याचं औषध माझ्याकडे आहे. पण तुम्ही ते औषध त्याला देणार नाही. हो. आणि त्याची खाज कधी बंद होणार नाही. बस दिवस रात्र खाजवत राहील. खाजवत राहील. खाजव खाजव. राम राम राम. लोक समजतात की नानावली वेडा आहे. तो वेडा नाहीये द्वारकानाथजी, पण ह्या खाजेमुळे वेडा नक्कीच होईल. ऐकलत का? कुठे जाताय तुम्ही? रामलाल दादांकडे. कशाला? माफी मागायला. आणखी काय? अरे वा, माफी तर त्यांनी मागायला हवी, तेही इथे येऊन सगळ्यांची. मनीषा वहिनींनी जो आपला अपमान केलाय, चोर तर चोर आणि वर शिरजोर. निर्मला, जावई बापू, तुम्ही हिच्यावर नका रागू. ही काही चुकीचं बोलत नाहीये. तुम्ही तुमच्या त्या मनीषा वहिनीच्या भडकवण्यात नका जाऊ. ती तुमच्या भावनांशी खेळते आहे. कशी थाटात बोलत होती की तुम्ही आज जे कोणी आहात ते रामलालजींच्या मुळेच आहात. बरोबरच तर बोलल्या बहिणी. का तुम्ही मेहनत नाही केली का? तुमच्याकडे अजिबात बुद्धी नाहीये का? राजेंद्र सायकलची जबाबदारी तुम्ही नाही निभावलीत का? पण निर्मला, ते राजेंद्र सायकलची जी भरभराट झाली आहे ना, ती फक्त तुमच्यामुळे झाली.
तुम्ही दिवस रात्र काम करता तेव्हा कुठे रामलालजी आराम करतात आणि तरीही मनीषाजी म्हणतात की रामलालजी तुमची भरभराट पाहू इच्छितात पण मी तर म्हणेन की रामलालजी तुम्हाला बर्बाद करू इच्छितात. हो, आणि तुम्हाला जर बर्बादीपासून वाचायचं असेल तर जा आणि त्या रामलाल कडनं जाऊन राजेंद्र सायकलचा हिस्सा घ्या. काय? हो, हा कसला उलटापाट तुम्ही दोघी मिळून श्याम सुंदरला शिकवताय? तुम्ही परत बोललात? तुम्हाला कोणी काही विचारलंय का? नाही ना? मग गप्प बसा. मी तुमच्या मुलीची आई आहे. तिचं भलंच चिंतेन आणि भलंच करेन. समजलात? चल माझ्या बाळा. भलं आणि वाईट हे दोन शब्द आहेत जे माणसाला लहानपणापासून माहीत असतात. लहानपणीच त्याला आई वडिलांनी हे शिकवलेलं असतं की कधी कुणाचं वाईट करू नका. तरीही तो स्वतःचं भलं करण्यासाठी दुसऱ्यांचं वाईट चिंततो. ते भलं भलं नसतंच, जे दुसऱ्यांचं नुकसान करून केलेलं असतं. जेव्हा आपण कुणाचं भलं करतो तेव्हा त्यामुळे काही ना काही लाभ तर होतोच. भला लाभ, भला आणि लाभ आहे ना उलट? ही ईश्वराची देण आहे. तो म्हणतो दुसऱ्यांचं भलं करा, तुमचा लाभ होईल. मी तुमच्या सोबत राहीन. दुसऱ्यांचं भलं करून जेव्हा स्वतःचा लाभ होतो तेव्हाच आपल्याला त्या भगवंताच्या कृपेचा लाभ होतो. आणि वाईट साईबाबा? वाईट बुऱ्याचं उलट काय असतं? भू म्हणजे रब, म्हणजे भगवंत. त्या भगवंताने आपल्याला बुऱ्या ह्या शब्दातून असा संदेश दिलाय की आपण कुणाचं वाईट केलं किंवा विचार केला तर भगवंत आपल्याला कधी माफ नाही करणार. नानावलीचा वेडेपणा वाढतच चाललाय वैद्यबुवा. अरे माझी खास सहन नाही होत आहे. नानावली खरंच नाटक चांगलं करतो की. हो, अगदी खराखुरा माकड वाटतोय. अरे मला 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 खाजेपासून वाचवा. मला खाजेपासून वाचवा. वैद्यबुवा, आपली लंका जाळणारा स्वतःच रावणासारखा जळतोय. काय झालं याला माहिती? वाचवा मला वाचवा. साईबाबा, मला वाचवा साईबाबा. साईबाबा, फारच उड्या मारत होतास माकडासारखा. आता मार उड्या नानावली, उड्या मारत राहा. वैद्यबुवा, त्याची खाज आता बंदच होत नाहीये. आधी तर आम्हालाही वाटत होतं की नानावली मुद्दाम असं वेड्यासारखं वागतोय की काय. हो, पण तो खाजण्यामुळे त्रस्त झालाय हे नंतर समजलं. आणि त्याची खास तर आता थांबायचं नावच घेत नाहीये.
तो पळत पळत साईबाबाकडे गेला आहे. काही फायदा नाही होणार, कारण तो ढोंगी साईबाबाही त्या नानावलीची खास थांबवू नाही शकणार, नाही का वैद्य बुवा? बरोबर द्वारकानाथजी. बाबा बाबा नानावली, बाबा नानावलीला बघा ना काय झालंय. बाबा हिला नेमकं झालं काय? काय झालं? काय झालं बाबा? काय झालं? वेड मला वाचवा बाबा, मला वाचवा बाबा, माझं रक्षण करा, मला वाचवा बाबा, साईनाथ, तसाही या नानावलीला काय झालं? माझं रक्षण करा बाबा, बाबा मला वाचवा बाबा, मला वाचवा बाबा. माझ्या सगळ्या अंगाला खाज सुटली आहे, खाज. बाबा बाबा बाबा, आसन बाबा, उठा बाबा, उठा, मला बसायचं आहे, मला बसायचं आहे, मला बसायचं आहे. उठा नानावली, उठा, मला काय बोलतोस तू? शुद्धीत आहेस ना? अरे काय झालंय? मला बसायचंय बाबा, मला बसायचंय. नानावली, साईबाबांना हुकूम देतोस तू? मला अरे नानावली, उठा. बाबा काय झालं याला? बाबा, मला बसू द्या. काय झालं याला? मला बसू द्या बाबा, बाबा मला वाचवा बाबा. मासापतीची माझ्याकडे वेळ नाही आहे, मला बसायचं आहे. बाबा मला वाचवा. नानावली, तू का साईबाबांना उठवायचा प्रयत्न करतोयस? बाबा मला बसायचंय बाबा, उठा. मला बसायचंय बाबा, नानावली, तू बाबांच्या आसनावर बसणार? हो, मला बसायचंय बाबा. तुझ्या त्या आसनावर बसण्याची योग्यता नाहीये नानावली. साई बाबा, उठा. मला तुमच्या आसनावर बसायचं आहे. ह्याला काय झालं? ह्याला सांभाळा बाबा. काय झालंय का ह्याला? हा असं का म्हणतोय? बाबा, अरे अरे नानावली, हे काय करतोस नानावली? काय करतोस काय? हा? उठ नानावली. अरे उठ नानावली, उठ. अरे तू तर बाबांचा आसन तर साईबाबांचं आसन आहे. उठ नानावली, उठ. साई कथा अनंत है, साई नाम अनमोल, जन्म सफल हो जाएगा, साई साई बोल. सुख धाम धन धाम, गुण धाम यश धाम, भक्त वत्सल दीन बंधु बाबा तुझे प्रणाम. साई बाबा तुझे प्रणाम, साई बाबा तुझे माझी खास थांबली, माझी खास बरी झाली, माझी खास बरी झाली.
माझी खास बरी झाली. माझी खास बरी झाली. मी बरा झालो. माझी खास बरी झाली. मी बरा झालो. सद्गुरु साईनाथ. आपली लीला आघात आहे प्रभू. तुम्ही कृपेने पाहिलं तर सारी दुःख दूर होतात आणि सुखाची कवाड उघडतात प्रभू. बाबा, गंगेत आंघोळ केल्याने सारी पाप धुवून निघतात. पण गंगेची ही अशीच इच्छा आहे बाबा की तुमच्यासारखा अवतारी पुरुष तिच्या पाण्याने आपले चरण धुवेल. बाबा, आपल्या स्पर्शाने पवित्र झालेल्या ह्या आसनाने माझी सगळी पीडा हरली बाबा. जर अजाणतेपणी माझ्याकडून तुमचा काही अपमान झाला असेल तर मला माफ करा बाबा. क्षमा करा बाबा. मला क्षमा करा.